नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण मुळा शेंगची भाजी करणार आहोत। ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खूप छान लागते। या भाज्या सीझनल असतात, त्या ठराविक ऋतूंमध्येच येतात, त्यामुळे ह्या आपण नक्की करून खाल्ल्या पाहिजेत। तर चला ही भाजी कशी करायची ते आता आपण बघूया। आता इथे मी पाव किलो मुळा शेंग घेतली आहे। आता हे बघा, अशा कोवळ्या शेंगा बघून घ्यायच्या, म्हणजे ज्या हाताने सहज तुटतात त्या शेंगा घ्यायच्या। आता काय करायचं आहे, आता आपण याला कापून घेऊया। या शेंगा कापताना काय करायचं, त्याच्या वर देठ असतो। आता ह्याला वर देठ नाही आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा, असा ज्याला देठ असतो तो देठ कापून टाकायचा आणि शेंग तुम्हाला ज्या आकारात चिरायची आहे त्या आकारामध्ये चिरून घ्यायची आणि याचा शेवटचा टोक टाकून द्यायचं। ज्या शेंगा अगदी सहज चिरता येतात, म्हणजे ज्या कोवळ्या असतात त्याच घ्यायच्या, जून शेंगा घ्यायच्या नाही, नाहीतर ते शिजत नाहीत। तुम्ही हाताने देखील तोडू शकता। आता मी सर्व शेंगा अशा चिरून घेते। आता सगळ्या मुळ्याच्या शेंगा मी अशा चिरून घेतल्या आहेत आणि या शेंगा बाजूला काढल्या आहेत, म्हणजे ह्या जून आहेत, ह्या चिरता येत नाही आहेत आपल्याला, या भाजीत घालायच्या नाही, नाहीतर भाजी लवकर शिजत नाही। आता काय करायचं, या चिरलेल्या शेंगा एका भांड्यात घालून घेऊया। आता आपण ह्या शेंगा या भांड्यात घालून पाणी घालून याला उकडून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, मुळा शेंगला एक थोडा उग्र वास असतो। शेंगा अशा उकडून घेतल्यामुळे त्याचं उग्र वास निघून जातो, म्हणून आपण अशा ह्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत। आता या मुळा शेंगमध्ये त्या शेंगा बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता मुळा शेंग बाजूला शिजते तोपर्यंत फोडणीसाठी काय लागणार आहे बघा। इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे, 4 लसूणच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून खोबरं, कोथिंबीर आणि लसूण बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे मुळा शेंग मी एक 20 ते 25 मिनटं चांगली शिजवून घेतली आहे। आता हे असं हातावर घेऊन जर तोडलात तर सहज तुटते, म्हणजे ही मुळा शेंग व्यवस्थित उकडली आहे। आता काय करायचं, यातल्या फक्त शेंगा गाळून काढून घ्यायच्या आहेत, यातलं पाणी नाही घ्यायचं। हे पाणी भाजीलाही वापरायचं नाही आपण, फक्त शेंगा गाळून काढायच्या। आणि आता भाजी शिजताना आपण पाणी वापरणारच नाही आहोत। आता ह्या सगळ्या शेंगा मी अशा गाळून काढून घेते। आता बाजूला कढई ठेवली आहे, त्या कढईत थोडं तेल घालून घ्यायचं आणि तेल थोडं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे, तेलात मोहरी घालून घ्यायची। मोहरी तेलात व्यवस्थित फुलू द्यायची। जर मोहरी कच्ची राहिली तर ती भाजी खाताना कडवट लागते, त्यामुळे मोहरी व्यवस्थित फुलवून घ्यायची। आता याच्यात आपण घालायचं आहे कांदा। कांदा आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा तेलात भाजून घ्यायचा आहे। आता कांदा बघा व्यवस्थित भाजला आहे। आता याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटोही व्यवस्थित परतून घेऊया। आता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला आहे। आता याच्यात घालूया 1 चमचा आपली चटणी। चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला 1 चमचा घालून घेतला आहे। एक लहान अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मी एक अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, तोही घालायचा। आता हे व्यवस्थित तेलात मिक्स करून घेऊया। मसाले भाजताना गॅस नेहमी कमी ठेवायचा आणि जे आपण खोबरं, कोथिंबीर, लसूण वाटलं होतं तेही घालायचं आणि हा मसाला थोडा तेलात परतून घेऊया। आता हा मसाला तेलावर थोडा परतला आहे। आता आपण ज्या मुळा शेंग उकडून घेतल्या होत्या त्या याच्यात घालायच्या आहेत आणि मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करायच्या। आता याच्यात घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। आता मी इथे 1 चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालते। परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यात पाणी नाही घालायचं आहे, कारण आपली मुळा शेंग उकडलेलीच आहे, शिजलेलीच आहे।
आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम कमी करायचा. एकदम बारीक गॅसवरती याला 1-2 मिनिट वाफ आणून घ्यायची. आता इथे 1-2 मिनटं झाली आहेत. बघा, भाजीतलं पाणी जे भाजीला सुटलेलं असतं ते व्यवस्थित आटलं आहे आणि आपली भाजी आता व्यवस्थित तयार झाली आहे. गॅस बंद करूया. आता इथे आपली मुळा शेंगची भाजी करून तयार आहे. खूप छान होते, नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.